Hello guys, hello, welcome back to my channel and this is my video about cooking and आज मी बनवणार आहे मटन रस्सा. तर तुम्ही बघू शकता माझ्याकडे फक्त 2 कांदे आहेत आणि ऑलरेडी मम्मीने आळणी मटन दिलेलं आहे. तर आळणी मटन पण तुम्ही पाहू शकता की हे आळणी मटन आहे आणि मटन आता हे कांदा चिरणार आहे. आपल्याकडे ऑलरेडी एक मसाला आहे, काळ्या मटणाचा मसाला आहे. काळ्या मटणाचा मसाला आपण बघूया आपण कसं बनवणार आहे ते. पहिले तर कांदा चिरून घेणार आहे आणि त्यानंतर कांदा परतून घेऊन ते मसाले आहेत ते मसाले परतून घेऊन नंतर हे आहे असे टाकणार. मी सिंपल ठेवणार आहे रेसिपी, जास्त किचकट करणार नाही. तर चला बघूया काय काय करायचं. पहिला कांदा चिरून घेत आहे आपण. मीडियम कांदा आपल्याला चिरायला. आज कसं आहे, आज कोणी नाही आहे ना आणि मम्मीने पण हे मटण आणून दिले. मटण बनवायचं कसं तरी मी तरी माझ्याकडे तर मी बनवतो बघूया कसं होतं. आणि हा माझा फूड ब्लॉग आहे, तरी सगळ्यांनी फॉलो करा जर आवडला तर. आणि असंच बघून घ्या ॲज अ एंटरटेनमेंट म्हणून कसं वाटतं. आणि नक्की सांगा जर तुम्ही रेसिपी ट्राय केली. मेन जे मी आत्ता रेसिपी बनवणार आहे तर मेन गोष्ट ही मसाला आहे, काळ्या मटणाचा मसाला. तर मी त्यात माझ्याकडे एवढा वेळ नाही आहे की मी तो मसाला बनवेन. खोबरं वाटेन, त्यानंतर त्याच्यात लसूण खोबरं ते सगळं ॲड करून मसाला बनवेन, एवढा वेळ नाही. मी मागच्या वेळेसच हे बघा डोळ्यातून नुसतं पाणी येते. असं कधी झालं का कांदा चिरतो पाणी नाही आलं डोळ्यातून. कोणी एवढं रडवलं जेवढं कांदा रडवलं. त्यानंतर मी एवढी गोष्ट मला खूप वेळ लागतो. जो माझा फोन आहे तो फोन स्पेसला खातो तेव्हा त्यासाठी एक टॅक्स सांगतो. जे आपले कांदे आहेत ना, कांदे पाण्यामध्ये भिजवायचे. कांदे ज्यावेळेस आपण हे चिरलेले कांदे पाण्यामध्ये भिजवतो ना त्यावेळेस जे तिखटपणा आहे तो तिखटपणा निघून जातो. दाखवून तुम्हाला तर तुम्ही बघू शकता. तर जे कांदे आहेत ते पाण्यात भिजवून आणतात, त्याच्यामुळे आता मला डोळ्यात पाणी येत नाही. सगळी प्रोव्हिजन द्यायचा माणूस नाही पण तरी पण बनवतो. मी पण इंजिनिअरिंगच करतो. तुम्ही असं पण म्हणू शकता की रेसिपी बाय मेकॅनिकल इंजिनियर. आणि तसंही मला पहिला रोग आहे जसं बोललो मी पहिलं वाक्यात की वेलकम बॅक टू माय चॅनल. कसं आहे ते आपलं म्हणायचं असतं दिस माय फर्स्ट ब्लॉग. मी गाणं देखील म्हणतो. जेव्हा जेव्हा व्हिडिओ असेल त्यावेळेस मी गाणं म्हणत जाईन, तुम्हाला एंटरटेन करत जाईन. माझा प्रयत्न जर तुम्हाला आवडले तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बघूया प्रश्नच करू. आणि मी असं नाही की त्या लाईकसाठी किंवा आमच्यासाठी करतो, मी असं एंटरटेनमेंट म्हणून करतो की काहीतरी करावं.
काहीतरी एक्सप्लोर करा. आणि तुम्हाला जर आवडलं तर मी कंटिन्यू करत राहीन. तर बंद केलं लिरिक्स मला माहिती नाही. सिंगल वगैरे तेवढं आपल्याला नंतर चुका माफी जेवढं काढायचे तेवढं करा. तुम कितने पास कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो. तुम्ही बघू शकता आता माझ्याकडं काय गोष्टी आहेत माझ्याकडं. पहिले तर तुम्ही बघितलं ते मटण आहे माझ्याकडं आणि ऑर्गनायझेशनवरती जाऊन आलं. आता थोडा म्हणजे स्टार्टिंग करतोय मी, त्याच्यामुळे ऑर्गनायझेशन एवढं नाही. मी सगळं क्लीन ठेवतो तसं. आता वेळ नाही आहे त्याच्यामुळे गडबडीत हे सगळं चाललंय. पहिलं बघू शकता हळद आहे माझ्याकडं, चटणी आहे माझ्याकडं, आता कांदे चिरलेले कांदे आहेत माझ्याकडं. आता गॅस चालू करतोय. गॅस चालू केल्यानंतर कढई आहे आणि मेन तुम्ही म्हणला ना तर टाकायचं तर ते सांगू तुम्हाला पुढं. बघू शकता तुम्ही गॅस आपला चालू आहे. आपण कढई यूज करणार आहे. पहिल्यांदा तुम्ही तूप किंवा तेल टाकू शकता. तूप पण छान लागतं, काहींना आवडतं काहींना नाही. माझ्या घरात तूप जास्त करून माझ्या वडिलांना आणि मलाच आवडतं. हे आपण बघू शकता थोडंसं तेल 1-2 चमचे गरम होऊ द्या. ते मिक्स करून घ्या जरा. पूर्ण कढईला जेवढं लावता येईल तेवढं लावून घ्या, म्हणजे कढई खराब होत नाही. जे काय आपलं कांदा किंवा जे काय मसाले ते खाली चिपकत नाही. तेल थोडं गरम झालं की तुम्हाला टायमिंग इम्पॉर्टंट आहे बघा. टायमिंग जर पुढे मागं झालं तर तुम्ही गेला, तुमचं कांदा आहे ते सगळं वाया गेलं. आता मी कांदा टाकत आहे, बघू शकता. आता मी कॅमेरामॅन नाही त्यामुळे ना ते माझं मलाच टाकावं लागते. तर 1 मिनिट. जसं की मी बघू मला आता मी कॅमेरा सेट केला आहे. एक कांदा बघू शकतो. कांदा टाकतो त्यामध्ये पाणी होतं ना, पाण्यामध्ये कांदा झालाय. नंतर हलवत राहायचा कांदा ज्यावेळेस ब्राऊन रंगाचा होईल त्यावेळेस आपण हळद टाकायची, थोडी चटणी टाकायची आणि मिक्स करून घ्यायची. आणि त्यासोबतच आपल्याकडं जे मी म्हणलं मेन इन्ग्रेडियंट म्हणजे एकच तेजपत्ता असतो. तेजपत्ता आहे आपल्याकडे. आणि जे काही टाकतात ते थोडं टाकायचं. जास्त चांगलं लागतं. गॅसचे फ्लेम जरा कमी करतो. जास्त चांगलं लागतं म्हणून जास्त टाकायचं नाही, खराब होऊन जातो. एकदम कमीच कमी. आता जसं मी हे बघितलं ह्याच्यात मी 2 त्याला काय म्हणतात मला माहित नाही, पण हे मसाला तिथ आहे. काळे मिरे काहीतरी म्हणतात की लवंग 2 ते 3 टाकायचे, जास्त टाकायचं नाही. आणि मेन तुमचं जे मसाला जी ग्रेव्ही तयार करून घ्यायची. ग्रेव्ही तयार केली ना त्यानंतर, कारण माझं ऑलरेडी मटण शिजलेलं आहे आणि मटण माझं आळणीमध्ये रेडी आहे. मटण आळणी रेडी ते आहे असं मी करणार आहे ज्यावेळेस आपला मसाला तयार होईल. तर शोधून पाहते पटपट काम करायचं. या सगळ्या गोष्टी तुम्ही आधीच शोधून करा. माझ्या गडबड व्हायची. आणि मेनू तेजपत्ता. तुमच्याकडे टोमॅटो, कोथिंबीर किंवा काही सब्जी वगैरे असेल, म्हणजे सब्जी वगैरे असेल तर ती पण ऍड करा, कारण की ती त्यामध्ये फ्लेवर सगळे खूप छान. आता माझ्याकडे काही अवेलेबल नव्हतात, काही भाजीपाला भरलेला नाही, मम्मी नाही येतात, त्याच्यामुळं मी जसं आहे तसं बनवतं. पण छान लागेल. जे बनवलं ना ते छान लागेल. आपल्याला कॉन्फिडन्स आहे तेवढं. तेजपत्ता पण जास्त टाकायचं नाही, 1 ते 3च टाकायचं. नंतर पेशन्स ठेवायचा थोडं.
जेवढं काही फ्लेवर आहे, जेवढे काही आपण तेल लवंग टाकले, जे काही मसाले टाकले, तेजपत्ता टाकले, त्याचा फ्लेवर जरा आहे ना त्या तेलामध्ये मिक्स, ते मिक्स झालं की नंतर तुम्हाला माहितीच आहे काय करायचं. जसं नंतर बघा आपल्याकडं हे एक इन्ग्रेडियंट आहे, ते म्हणजे चहा पावडर आहे. त्याच्या आत हे म्हणून जुगाड केला आपल्याला. हे बघू शकता, हे काय ह्याला अरे ते हे म्हणतात कस्तुरी मेथी. कस्तुरी मेथी लास्टला टाकवतो. पुढे ते हलवत राहायचं. ब्राऊन ब्राऊन हलवत राहायचं. लक्ष द्यायचं इकडे 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 लक्ष. फोकस आपला इकडे जातो. आणि एवढा स्टंट काय होतं आता म्हणजे जरी पसारा झाला तरी काही चुकलं तरी पण शिव्या देणार मला होत नाही, कारण फादर आहे ते ऍडजस्ट करतो, खाऊन घेतो एवढं काय. चालू पुढचं मी आता तुम्हाला सांगतो. तर आता बघू शकता तुम्ही आपला जो कांदा आहे तो ब्राऊन रंगाचा झालेला आहे. बघा हे बघू शकता थोडंफार ब्राऊन रंगाचं झालेलं आहे. हे राहायचं. आता आपण याच्यामध्ये ऍड करतोय फर्स्ट इन्ग्रेडियंट थोडी हळद, कारण हळद ऑलरेडी आपल्या अळणीच्या जे अळणी मटण आहे ना त्याच्यामध्ये आहे. एकदम थोडी हळद. हळदी महत्वाची आहे. हळद टाकली. त्यानंतर तुम्ही आपली घरची जी चटणी असते त्याच्यामध्ये ऑलरेडी भरपूर सारे मसाले असतात ते तुम्ही टाकू शकता. आता जास्त चटणी टाकणार तेवढी टाका. अशा पद्धतीने हे असं आणि हे मिक्स करून घ्या सगळं. एक प्रकारे आपण आहे ना मसाला तयार करतोय. यामध्येच नंतर जे आपलं अळणी मटण असेल ते आपण ऍड करायचं. तर आपलं जे राहिलेलं गाणं आहे ते गाणं आपण म्हणू. लिरिक्स अजून बघितलं मी, कसं आयुष्य माणूस आहे खूप, अजून पाहिलं नाही लिरिक्स, तरी तुमच्यासाठी एकदा म्हणतो. हम तुम कितने पास है कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं सारे, मगर सच्चे लगते हैं ये धरती ये नैना, सॉरी ये धरती ये रहना और तुम, हम तुम कितने पास कितने दूर है चांद सितारे, सच पूछो तो मन को झूठे लगते हैं सारे. थँक्यू 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 थँक्यू. सो आता पुढच्या स्टेपसाठी तयारी करूया. तर आता बघू शकता तुम्ही बऱ्यापैकी मिक्सिंग झाली. आता सेकंड जे आपण याच्यामध्ये टाकणार आहे ते म्हणजे मेन आपण जसं काळं मटण करणार आहे, तर काळ्या मटणाचा आहे ना माझ्याकडे एक हा वाला मसाला आहे, मी मागे घेतलेला आहे, सवयीच आहे. प्रमोशन वगैरे करत नाही, माझा पहिला चॅनल आहे, प्रमोशनसाठी आपल्याला भेटलं नाही इकडे. तर हे मटण मिळू शकतं. ते मसाला टाकणार, मसाला पहिला मिक्स करणार, मिक्स केल्यानंतर थोडंसं पाणी टाकणार, सगळं मिक्स केल्यानंतर आहे असं जे काही मटण आहे ते आपण ऍड करणार त्यामध्ये. तर पहिल्यांदा आता मसाला ऍड करतोय आपण. तर डायरेक्टच ऍड करू शकता तुम्ही, असं काही नाही की आणि सगळं ऍड करायचं आहे. तर तेवढं मटण आहे आपल्याकडे, हे बघू शकता. त्याची काही प्रॉपर पद्धत असेल तर सांगून घ्या मला. पार्ट आपला मसाला जो आहे
तो मसाला ऑलरेडी तयार असतो, तर तो म्हणजे लागायला नको आणि करपायला नको, त्यासाठी आपण हे पाणी मिक्स केलेलं आहे. तुम्ही बघू शकता थोडं थोडं टेक्स्चर यायला लागलेलं आहे. आपल्याला अजून मीठ ॲड करायचं आहे, जे की इथं पण ॲड करू शकतो, नंतर पण ॲड करू शकतो, कारण की ऑलरेडी मीठ मटण आळणीमध्ये टाकलेलं आहे. तर हे मटण तुम्ही बघू शकता, हे डिरेक्टली मी टाकणार आहे थोडंसं गरम होईपर्यंत, म्हणजे यामध्ये सगळं मिक्स होईल. अरे पण एक मिनिट, फ्रीजमध्ये होतं ना, एक मिनिट. तर बघू शकता हे मटण आहे, मटण आपण ऍड करूया. मटण मी ऍड केलं, जे मटण आळणी होतं, जे की ऑलरेडी शिजलेलं होतं, ते ह्याच्यामध्ये अजून त्याला फ्लेवर येईल. तर तो फ्लेवर येण्यासाठी मी प्रॉपर मिक्स केलेला आहे. ते बघू शकता आता असा फ्लेवर बघू शकता तुम्ही. मला माहित नाही त्याची चव कशी लागेल, पण ते दिसायला आणि जो स्मेल येतोय ना, तो स्मेल तर खूप सुंदर येतोय. तुम्हाला एकदा दाखवतो, तुम्ही बघा. जर ह्याच्यामध्ये कोथिंबीर किंवा टोमॅटो ह्या जर गोष्टी असत्या तर अधिक चांगलं झालं असतं. तर बघा, हे बघा, हे टेक्स्चर आले. ते टेक्स्चर मला नाही आवडत की त्याच्या आधी आलं होतं, ते त्या मसाल्याचीच कमाल म्हणायचं. आणि आता थोडंसं पाणी ओतणार आहे, जेणेकरून की थोडं एक घट्ट राहायचं नाही, पूर्ण सुकं होऊन जाईल. आपल्याला सुकं करायचं नाही, थोडंसं जे आपण लठ्ठं म्हणतो थोडंसं घट्ट असते, पण एकदम पण घट्ट नसते. तर याच्यामध्ये आपण आता सगळ्या गोष्टी झाल्यात. थोडे चवीनुसार मीठ टाकू शकतो. मीठ हे चवीनुसार टाका, अंदाजे. जसं मी अर्धा चम्मच मीठ टाकते. ऑलरेडी चटणीमध्ये पुन्हा आपल्या आळणी मटणामध्ये मीठ असते, त्यामुळे जास्त मीठ नाही टाकत. मीठ कसं आहे, कमी झालं तर चालेल, पण जास्त झालं ना तर ते आपल्याला नंतर कमी करता येत नाही. त्याच्यामुळे तर साहित्य भरपूर, पण ते काय यूज करायचं आपण, जर आपल्याकडे आधीच जर आपण डोकं लावलं तर. चला आता ही शिजायची वाट बघू, तोपर्यंत बाय बाय. गॅस फ्लेम आपली लो आहे, आणि अशाच लो फ्लेममध्ये आपण 10 मिनिटं झाले. आता आपण जे मटण आहे ते ठेवलं होतं, आता बघतोय तर ते असं टेक्स्चर झालेलं आहे त्याचं, तर पाहू शकता तुम्ही. तर यानंतर आता आपण कस्तुरी मेथी ऍड करणार आहे. तर कस्तुरी मेथी ही थोडीच टाका, जास्त टाकू नका. ही हातात घ्यायची आणि हे फक्त ब्रश करायची, आणि याच्या जागी तुम्ही कोथिंबीर टाकू शकता. कोथिंबीर किंवा जी आपली मिंट लीव्स असतात, म्हणजे पुदिन्याची पानं, ते पण ऍड करू शकता. ते हलवून घ्या, थोडंसं आटू द्या. आटल्यानंतर जे काय फ्लेवर्स आहेत ते एकत्र येतील. ते एकत्र आल्यानंतर आहे ना, ते तुम्हाला खायला चांगलं आहे. तर अजून 5 मिनिटं मी ठेवतो, त्यानंतर सर्व करू आणि तुम्हाला टेस्ट सांगतो पहिली, टेस्ट कशी झाली.